राधे राधे. मी गीता मुंढे, मी कल्याणवरून आली आहे. माझं अचानक वृंदावनला येण्याचं पिकनिकचं हे झालं, ऑर्गनाइज मुलाने केलं, सुनेने केलं. मनात खूप इच्छा होती की मला वृंदावन करायचंय, पण ते कधी होईल आणि कसे होईल हे माहीत नव्हतं. पण देवाच्या कृपेने आणि कृष्णाच्या कृपेने मी इथपर्यंत आले. आणि इथे आल्यानंतर माझा अनुभव खूप सुंदर होता. आमच्या त्या मुली आहेत, त्यांनी इतकं छान ऑर्गनाइज केलं होतं. हॉटेलची व्यवस्था खूप सुंदर होती. जेवण खूप सुंदर होतं आणि ओव्हरऑल तसं सांगितलं तर जिथे-जिथे त्यांनी आम्हाला सकाळी जे दर्शन दिलं, ते सगळ्यात आधी त्यांची अशी इच्छा होती, की सगळ्यात आधी आम्ही कृष्णाला बघावं आणि ते जे फीलिंग्स होते, ते जे वाइब्स होते, ते खूप सुंदर होते, की नकळत आमच्या आनंद अश्रू डोळ्यातून ओघळत होते. त्यांनी जी माहिती सांगितली, जी आजपर्यंत आम्हाला कधीही माहीत नव्हती. इतकं सुंदर ती माहिती त्यांनी दिली. नंतर आम्ही वृंदावनमध्ये जिथे आम्ही रमण रेतीमध्ये खेळलो, तिथे तो आनंद की असं वाटत होतं, की अरे कृष्ण इथे खेळला आणि त्या भूमीमध्ये आम्हाला खेळायला भेटतंय. तो किती आनंदाचा क्षण आहे. मस्तपैकी लोटांगण घातलं आणि खूप आनंद तो मनसोक्त साजरा केला तिथे. त्याच्यानंतर प्रत्येक ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी की अरे नाही, इथे आपल्याला इथे त्याच्या कृपेने आपण आलोय आणि ते बोलतानाही असा आनंद अश्रू ओघळतात की अरे नाही. परत शंकराविषयी मला माहिती नव्हतं की कृष्णाच्या दर्शनासाठी त्याने गोपीचं रूप घेऊन आला होता आणि त्याचं ते विलोभनीय रूप बघून तोही आनंद गगनात मावत नव्हता. खूप सुंदर, म्हणजे प्रत्येक क्षण मी शब्दातही वर्णन करू शकत नाही, इतका सुंदर होता. आणि त्यातल्या त्यात पहिल्यांदा आम्ही सगळे फॅमिली एकत्र आलो आणि इतका तो खूप छान आणि खूप सुंदर आणि माझा कृष्ण, माझा लाला मला भेटला. त्याचा खूप मला आनंद होतोय.